आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.2 ला सुरुवात करायची आहे. यामध्ये इन द फिगर आपल्याला दिलेली आहे. वाय अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे 108 डिग्री आणि एक्स अँगलचं पण मेजरमेंट दिलेलं आहे 71 डिग्री. ओके. आर द लाईन्स एम अँड एन पॅरलल. आन्सर मध्ये आपण गिव्हन आधी लिहिणार काय आपल्याला दिलेलं आहे. ओके. अँगल y इज इक्वल टू 108 डिग्री. दुसरी गोष्ट दिलेली आहे अँगल x इज इक्वल टू 71 डिग्री. आर द लाइन्स m and n पॅरलल आहेत का? मग पॅरलल साठी आपण टेस्ट ऑफ पॅरलल लाईन वापरणार. यामध्ये या दोन लाईन पॅरलल आहेत का? तर मग इंटेरियर अँगलची जर सम 180 आली तर आपण म्हणणार हे दोन अँगल पॅरलल आहेत. नाऊ अँगल इंटेरियर अँगल x प्लस y इज इक्वल टू 180 यायला पाहिजे. बरोबर. हे काय आहे? ही टेस्ट आहे. टेस्ट ऑफ इंटेरियर अँगल थेरम. ओके. मग आपण टाकून बघूया किमती. या ठिकाणी y ची x ची किंमत आहे 71 डिग्री, y ची किंमत आहे 108. मग इज इक्वल टू हे किती झाले? 8 and 1 9 म्हणजे 179 झाले. म्हणजेच मला असं म्हणता येईल फ्रॉम धिस इक्वेशन फ्रॉम 2 and this 1 फ्रॉम इक्वेशन 1 and 2 असं म्हणता येईल की x प्लस y इज नॉट इक्वल टू 180. ओके. Therefore interior angle test of two parallel lines is not satisfied. Therefore line L M is not parallel. M is not parallel to line N. This is the final answer my dear friends. Final answer की जर ही सम 180 आली असती, यांची दोघांची सम जर 180 आली असती तर आपण म्हटलं असतं की या दोन लाइन्स पॅरलल आहेत. आता आपण प्रॉब्लेम सेट 2.2 एक्झाम्पल नंबर 2 चा स्टडी करणार. यामध्ये आपल्याला इफ अँगल A इज कॉन्ग्रुएंट अँगल B दिलेला आहे. A इज कॉन्ग्रुएंट टू B इज गिवन. देन प्रूव्ह दॅट लाइन L इज पॅरलल टू लाइन M. विद्यार्थी मित्रांनो, आपण या फिगर मध्ये थोडासा बदल करू. लाइन L आणि लाइन M या दोन लाइन आपल्याला पॅरलल आहेत असं दाखवायचं आहे आणि ही ट्रान्सव्हर्सल एन आपल्याला दिलेली आहे आणि या ठिकाणी हा अँगल A आणि अँगल B हे कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. मग गिव्हन लिहिणार आपण या ठिकाणी अँगल A इज कॉन्ग्रुएंट अँगल B. दिस इज द गिव्हन. बरोबर. गिव्हन दिल्यानंतर आपल्याला थोडंसं एक अँगल C ABC. हा A हा B आणि हा एक C घेऊ आपण. अँगल C. टेक अँगल C as shown in the फिगर मध्ये बघायचं आहे. घेतला. आणि आपण यावरून असा म्हणू शकतो की अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल C. अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल C. ओके. व्हाय? वर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता ऑब्झर्वेशन करायचं आहे या दोन्ही इक्वेशनचं. इक्वेशन नंबर फर्स्ट याला द्या, याला सेकंड द्या. ओके. आता बघा LHS इज इक्वल टू LHS. Therefore RHS
इज इक्वल टू RHS आणि म्हणून आपण लिहिणार फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड काय दिलेलं आहे LHS इज इक्वल टू LHS देअरफॉर RHS इज इक्वल टू RHS आणि RHS काय आहे अँगल B कोण आहे अँगल C आता याला व्यवस्थित लिहा म्हणजेच अँगल B is equal to angle C. Therefore, we say that angle B is congruent angle C. आणि angle B आणि C हे corresponding angle आहेत बघा. Okay? And angle B and angle C are corresponding angles. Therefore, line L is parallel to the line M. Reason द्यायचं काय corresponding angle test for parallel lines. ओके इतकं सोपं आहे मित्रांनो लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या आता आपल्याला प्रॉब्लेम सेट 2.2 मधील एक्झाम्पल नंबर 3 चा स्टडी करायचा आहे यामध्ये आपल्याला फिगर दिलेली आहे आणि या फिगर मध्ये अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल B दिलेला आहे आणि अँगल X इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Y दिलेला आहे आणि आपल्याला शो दॅट लाइन L इज पॅरलल टू द लाइन N दाखवायचा आहे तर मग आपण आधी गिवन पासून सुरू करू की गिवन मध्ये आपल्याला अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल B दिलेला आहे मग जर अँगल A आणि अँगल B कॉन्ग्रुएंट आहे तर मग आपण या ठिकाणी असं म्हणूया की लाइन K इज अ ट्रान्सव्हर्सल ओके लाइन K इज ट्रान्सव्हर्सल ऑफ लाइन L and line M therefore angle A and angle B are corresponding angles therefore line L is parallel to the line M corresponding angle test of parallel lines ओके हे त्याला रिझन देणार आपण आणि मित्रांनो हे झालं आपलं आता इक्वेशन नंबर फर्स्ट अत्यंत महत्त्वाचं इक्वेशन आपल्याला मिळालं याला इक्वेशन नंबर आपण फर्स्ट देऊ आता यानंतर दुसरी गिवन काय दिलेली आहे आपल्याला X इज कॉन्ग्रुएंट टू Y अँड नाउ सेकंड लक्षात घ्या सेकंड पॉइंट this is the first point of given this is the second angle X is congruent to angle Y हे दिलेलं आहे आपल्याला याला गिवन म्हणूया आपण गिवन आणि या ठिकाणी पण तेच आहे की लाइन K is a transversal लाइन K is a transversal of line M and line N therefore okay M and N ह्या लाइन्स आहेत आणि या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल K नाही घेणार आपण तर XY इज अ ट्रान्सव्हर्सल सॉरी माय डिअर फ्रेंड्स हिला आपण म्हणूया ही ट्रान्सव्हर्सल XY ट्रान्सव्हर्सल म्हणूया ओके XY इज अ ट्रान्सव्हर्सल therefore angle X and angle Y are alternate pair of angles मग जर अल्टरनेट अँगल्स आहेत तर मग आपण म्हणू शकतो अँगल X इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Y आणि जर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट आहेत जसं इथं अँगल A आणि B करस्पॉन्डिंग आहेत म्हणजे आपण इथं म्हणू शकतो की अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल B सेम कन्सेप्ट या ठिकाणी जर हे अल्टरनेट अँगल हे करस्पॉन्डिंग अँगल कोणते अँगल करस्पॉन्डिंग अँगल आहेत म्हणजे इथं आपण म्हणू शकतो करस्पॉन्डिंग अँगल्स ओके
तसं इथं हे कोणते अँगल्स आहेत, अल्टरनेट. इथं म्हटलेलं आहे, आपण म्हणायची काही गरज नाही, पण म्हटलं तरी चालेल. अल्टरनेट अँगल्स. अँड ॲज अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, देन लाईन, देअरफॉर लाईन M is parallel to the line N. मग या दोन लाईन पॅरलल आहेत, बरोबर. याला इक्वेशन नंबर आपण सेकंड म्हणूया. आता इक्वेशन 1 आणि 2 ला बघायचं आहे. लाईन L इज कॉन्ग्रुएंट टू लाईन M. इथं बघा, लाईन M इज कॉन्ग्रुएंट टू लाईन N. एक काम करतो, पहिल्या इक्वेशनची RHS आणि दुसऱ्या इक्वेशनची LHS जर सारखी असेल तर मग या पहिल्या इक्वेशनची LHS आणि दुसऱ्या इक्वेशनची RHS सारखी राहील. आणि म्हणून इथे म्हणायचं, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड लाईन L is parallel to line N. Hence prove. Thank you. Write down my dear friends or screenshot. मित्रांनो, आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.2 एक्झाम्पल नंबर 4 चा स्टडी करायचा आहे. यामध्ये आपल्याला फिगर दिलेली आहे. इफ रे BA is parallel to the ray DE and angle C is 50, C 50 चा दिलेला आहे आणि D 100 चा दिलेला आहे. आणि फाइंड अँगल ABC आपल्याला काढायचा आहे. हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग सर्वप्रथम आपण काय करणार, या ठिकाणी आन्सर ड्रॉ लाइन XY passing through point C as shown in the figure. फिगर प्रमाणे आपण तिला काढलेली आहे. त्यानंतर आपल्याला गिवन मध्ये दिलेला आहे की रे BA, नाउ रे BA is parallel to the ray DE. हे दिलेलं आहे. ओके, दिस इज द गिवन आहे. आता आपण काय करणार, मग जर ही लाईन BA रे आणि DE पॅरलल आहे तर आपण एक काम करूया, नाउ कन्स्ट्रक्शन करूया. ड्रॉ रे DE is parallel to the line XY. हे काय केलं आपण, कन्स्ट्रक्शन केलं. ओके. आणि याला इक्वेशन गिवन 1, याला पॅरलल, याला आणि याला एक काम करा, याला इक्वेशन फर्स्ट द्या आणि याला इक्वेशन सेकंड द्या. आणि म्हणा इथं फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड आपल्याला असं म्हणता येईल. बघा, this line is parallel to this and this line is parallel to this, means ट्रान्झिटिव्हिटी वापरून आपण असं म्हणू शकतो. किंवा फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड RHS of first equation is equal to LHS of first equation. Therefore, LHS of first equation is equal to RHS of second equation. इथे पॅरलल आहे म्हणून इक्वलच्या जागेवर आपण पॅरलल वापरणार. अर्थात आपण असं लिहिणार, रे BA पॅरलल रे DE पॅरलल लाईन XY. अत्यंत महत्त्वाचं इक्वेशन. आणि आता इथून आपल्या खऱ्या उत्तराला सुरुवात होणार. काय, हा 100 दिलेला आहे म्हणजे ही लाईन घेऊ आणि ही लाईन घेणार आपण. नाउ कोणती पेअर घेणार, DE आणि XY ची ही पेअर घेणार. मग लिहिणार इथं, नाउ रे DE is parallel to the line XY and
महत्वाची गोष्ट, लाईन DC इज अ ट्रान्सव्हर्सल. लाईन DC इज अ ट्रान्सव्हर्सल. मग जर ट्रान्सव्हर्सल आहे तर मग आपल्याला असं लिहिता येईल. आता काय लिहिता येईल? झेब्रा क्रॉस दिसतोय इथं बघा, झेब्रा क्रॉस. DE लाईन आणि XY लाईन आणि ट्रान्सव्हर्सल मिळून या ठिकाणी हा अँगल आणि हा अँगल पूर्ण हा अँगल. ओके, हे अल्टरनेट अँगल्स आहेत. दिस अँगल, this red is congruent to this red. Therefore, we write here angle EDC. EDC is congruent angle DCX. याला reason देणार, alternate pair of angles are congruent. आणि आपल्याला याचं मेजरमेंट माहिती आहे 100, म्हणजे याचं पण 100 आलं. अँगल DCX इज इक्वल टू 100 डिग्री. ओके, आता DCX म्हणजे हा इथून इथपर्यंत, हा रेड अक्षरमध्ये दाखवू आपण त्याला. हा एवढा 100 डिग्रीचा आला एवढा. ओके, आणि याच्यामध्ये दोन सेगमेंट आहेत, धिस अँगल प्लस धिस अँगल, म्हणजे अँगल DCB प्लस अँगल BCX इज इक्वल टू अँगल DCX. अँगल DCX आणि याचं मेजरमेंट माहिती आहे आपल्याला 100 डिग्री. ओके, 100 डिग्री. आणि याचं DCBचं पण माहिती आहे आपल्याला 50 डिग्री. प्लस अँगल BCX काढून घेता येईल. हा प्लस आहे, RHSला जाताना मायनस होईल, म्हणजेच अँगल BCX इज इक्वल टू 50 डिग्री. हा एक अँगल आपल्याला 50 डिग्रीचा मिळाला. हा एवढा ब्लॅक अँगल आपल्याला 50 डिग्रीचा मिळाला. आता या ठिकाणी अँगल, ही लाईन पॅरलल आहे, लाईन AB पॅरलल लाईन XY अँड BC इज अ ट्रान्सव्हर्सल. लाईन BC इज ट्रान्सव्हर्सल. मग इथं पण आपल्याला काय दिसत आहे बघा, तर या ठिकाणी बघायचं आहे, ही हा रे BA असा आणि ही लाईन XY अशी आणि ही ट्रान्सव्हर्सल. ओके, आणि मग हा जबडा किंवा इंटेरियर अँगल घेऊ आपण. हा अँगल आणि ही लाल लाईन, या दोन पॅरलल लाईन आता म्हटलंय आपण, म्हणजे हा अँगल आणि हा रेड अँगल हे इंटेरियर पेअर ऑफ अँगल्स आहेत आणि इंटेरियर पेअर ऑफ अँगल्स आर सप्लिमेंटरी. देअरफॉर वी कॅन राईट हियर अँगल ABC प्लस अँगल BCX इज इक्वल टू 180. रिझन द्यायचं, लिनियर पेअर ऑफ अँगल्स आर सप्लिमेंटरी. आता आपल्याला सीचं मेजरमेंट 50 माहिती आहे, म्हणजे अँगल ABC प्लस 50 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. ABCची व्हॅल्यू काढायची, 50ला आपण RHSला पाठवणार, म्हणजे अँगल ABC इज इक्वल टू, तो इकडं प्लस आहे, RHSला मायनस होईल, म्हणजे 130. 180 मधून 50 गेले तर 130. इतकं सोपं आहे. विद्यार्थी मित्रांनो लिहून घ्या. प्रॅक्टिस सेट 2.2 मधील 5 नंबरच्या एक्झाम्पलचा स्टडी करायचा आहे. यामध्ये आपल्याला फिगर दिलेली आहे, रे AE इज पॅरलल टू रे BD and ray AF is the angle bisector of angle EAB and ray BC is the angle bisector of angle ABD. हे दिलेलं आहे आणि प्रूव्ह करून द्यायचं आहे की रे AF is parallel to the ray BC. म्हणजे instead of ray we can say that here line AF is parallel to line BC. ओके, मग आपण गिव्हन पासून सुरू करू. या ठिकाणी गिव्हन पासून काय दिलेलं आहे बघा, हे दोन रेज पॅरलल दिलेले आहेत, म्हणून लिहिणार रे AE इज पॅरलल रे BD. ओके, दिलेलं आहे आणि म्हणून आपण एक काम करणार, जर हे दोन रे पॅरलल आहेत तर AB इज ट्रान्सव्हर्सल. लाईन AB इज ट्रान्सव्हर्सल म्हणूया आपण.
आणि मग जर ट्रान्सव्हर्सल आहे तर आता आपल्याला या ठिकाणी हे दोन अँगल बघा असा झेब्रा दिसतोय, उलटा उलटा असा दिसतो आहे, बरोबर, कारण ही ट्रान्सव्हर्सल आहे. म्हणजे हा अँगल दिसतो आहे बघा, रेड कलर मध्ये दाखवतो मी तुम्हाला की हा अँगल आणि हा अँगल हे अल्टरनेट अँगल्स आहेत. म्हणजे अल्टरनेट अँगल EAB इज कॉन्ग्रुएंट अँगल ABD. कसं गेलो बघा, EAB इज कॉन्ग्रुएंट अँगल ABD. ओके, अल्टरनेट अँगल्स इथे लिहिणार अल्टरनेट पेअर ऑफ अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आणि आता आपल्याला रे कडे जायचं आहे. म्हणजे या ठिकाणी एक काम करू आपण, या ठिकाणी हा एक अँगल घेऊ आपण एवढा हाफ, आणि हा एवढा हाफ अँगल आपण घेणार. म्हणजे याला हाफ, याला मी कॉन्ग्रुएंट सोडून इक्वल पण लिहू शकतो. अँगल EAB इज इक्वल टू अँगल ABD, व्हॉट एव्हर इट मे बी इन द सेम. आता मला इथं हाफ अँगल हा ब्ल्यू घ्यायचा आहे आणि हा हाफ ब्ल्यू घ्यायचा आहे. म्हणजे एक्स आणि वाय कसा घेणार मी, मल्टिप्लाय बाय हाफ ऑन बोथ साइड. देअरफॉर इक्वेशन कसं तयार होईल बघा. आता हा अँगल EAB इज इक्वल टू अँगल ABD ॲज इट इज आहे. हाफ इथं पण LHS ला पण आणि RHS ला पण मल्टिप्लाय केला आपण म्हटलं इथं. ओके, आता हाफ ऑफ EAB ला बघू आपण. फक्त EAB हा मोठा आहे, याचा हाफ हा घेणार FAB. ओके, नाव अँगल हा ब्ल्यू बघा FAB इज इक्वल टू अर्धा आहे तो कोणाचा, EAB चा, हाफ टाइम्स अँगल EAB. ओके, सेम कन्सेप्ट इकडे वापरू आपण. ABC हा अर्धा आहे, अँगल ABC हा अर्धा आहे कोणाचा, ABD चा, अँगल ABD चा. ओके, एक्स्ट्रीमली ABD चा. आता बघा आपल्याकडे ह्या ठिकाणी या व्हॅल्यूज आहेत. हाफ ऑफ EAB ची व्हॅल्यू दिसते तुम्हाला, ही FAB टाकून देणार. याला काढणार, याला रिमूव्ह करणार आपण. याला काय करणार आपण, रिमूव्ह. आणि इन्स्टेड ऑफ धिस टर्म वी कॅन राईट धिस अँगल. ओके, तसंच याला पण आपण रिमूव्ह करणार आणि याच्या जागेवर आपण कोणाला लिहिणार, याला लिहिणार. ओके, मग बघा बरं, चला आता नाव, किंवा याला आपण असं म्हणूया, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. अँड पुटिंग दीज व्हॅल्यूज बोथ, पुटिंग दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन फर्स्ट. चला मग हाफ ऑफ EAB ला काढा, त्याच्या जागेवर FAB ला टाका. अँगल FAB इज इक्वल टू, याला रिमूव्ह करा, याच्या जागेवर त्याचा मित्र घ्या ABC, अँगल ABC. ओके, आता बघायचं इकडं FAB इज कॉन्ग्रुएंट ABC. मी याला इक्वल म्हणजेच कॉन्ग्रुएंट अँगल FAB इज कॉन्ग्रुएंट अँगल ABC असं म्हणू शकतो. आणि ही कोणती जोडी आहे, या ठिकाणी जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर या ठिकाणी ही अल्टरनेट पेअर ऑफ अँगल्स आहेत हे. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल, देअरफॉर लाईन AF इज पॅरलल टू द लाईन BC. पण रिझन देणार, अल्टरनेट पेअर ऑफ अँगल्स ऑफ पॅरलल लाईन्स, याचा आपण वापर केला. इतकं सोपं आहे मित्रांनो. प्लीज राईट डाऊन. टू एक्झाम्पल नंबर 6 म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं शेवटचं एक्झाम्पल. यामध्ये दिलेलं आहे आपल्याला की लाईन EF ही ट्रान्सव्हर्सल आहे लाईन AB आणि CD ची.
आणि त्यानंतर महत्वाचं सांगितलेलं आहे की रे पी आर इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल बी पी क्यू. म्हणजे आपण या ठिकाणी या अँगलचे दोन समान भाग झालेले आहेत. आणि रे एस क्यू इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू सी. म्हणजे याही अँगलचे दोन काँग्रुअंट पार्ट झालेले आहेत, हे आपल्याला दिलेलं आहे. मग दिलेली गोष्ट आपण या ठिकाणी लिहू आधी की रे पी आर इज पॅरलल टू द रे एस क्यू. दिस इज द गिवन. ओके. आणि या ठिकाणी ई एफ ही ट्रान्सव्हर्सल दिलेली आहे, म्हणजेच पी क्यू इज ट्रान्सव्हर्सल अँड पी क्यू इज ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन. म्हणतो मी आता त्याला पी आर अँड लाईन एस क्यू. लाईन एस क्यू. ओके ओके. ही ट्रान्सव्हर्सल आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी अल्टरनेट अँगलची पेअर दिसते आहे. बघा, हा अँगल शेडेड अँगल दिसतोय ब्ल्यू आणि हा एक शेडेड अँगल. बघा, हा झेब्रा क्रॉस आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. हा झेब्रा क्रॉस हा दिसला आता. हा झेब्रा क्रॉस. ओके. आणि हा झेब्रा. म्हणजेच देअरफॉर अँगल RPQ is congruent angle PQS. reason देणार alternate pair of angles are congruent. मी congruent च्या ऐवजी इक्वल पण म्हणू शकतो. अँगल RPQ is equal to angle PQS. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा नीट लक्षात घ्या. नाव आपल्याला असं दिलेलं आहे की हा अँगल बायसेक्टर आहे या मोठ्या अँगलचा, म्हणजे बी पी क्यूचा. बरोबर. मग मी असं लिहिणार अँगल आर पी क्यू इज इक्वल टू हाफ टाइम्स अँगल बी पी क्यू. मोठा अँगल आहे हा. ओके. याला इक्वेशन नंबर आपण 1 देऊया, याला 2 देऊया आणि तिसरा अँगल पी क्यू एस. पी क्यू एस पण अर्धा आहे कोणाचा? हा मोठा अँगलचा, म्हणजे पी क्यू सीचा. हाफ टाइम्स अँगल पी क्यू सीचा. याला इक्वेशन नंबर 3 देऊया. पण सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी रिझन देणं गरजेचं आहे. काय रिझन आहे या दोघांचं? त्यापैकी आपण पहिल्याचं रिझन देऊया की पी आर रे पी आर इज angle bisector of angle BPQ. ओके. तसंच याचंही रिझन आपल्याला देता येईल. की रे क्यू एस इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल PQC चा. ओके. आणि आता आपण काय करूया, ह्या RPQ ची जी व्हॅल्यू आहे ती ही आहे, ती टाकून देऊ आपण. ही व्हॅल्यू या ठिकाणी टाकून देऊ आपण आणि ही व्हॅल्यू या ठिकाणी टाकून देऊ आपण. म्हणजे पुटिंग 2 and 3 इन इक्वेशन फर्स्ट. पुटिंग इक्वेशन 2 and 3 इन इक्वेशन फर्स्ट. मग टाकूया फर्स्ट मध्ये. RPQ च्या जागेवर हाफ टाइम्स अँगल BPQ इज इक्वल टू PQS च्या जागेवर टाकूया हाफ टाइम्स अँगल PQC. अँगल महत्वाचा आहे. अँगल इन इक्वेशन लाईक टर्म्स गेट कॅन्सल. म्हणजे या ठिकाणी हाफ गेट कॅन्सल. मग काय राहिलं आपलं? जे शिल्लक आहे ते लिहा. काय शिल्लक राहिलेलं आहे बघा नीट. काय शिल्लक राहिलेलं आहे? अँगल BPQ. अँगल BPQ इज कॉन्ग्रुअंट अँगल PQC. ओके. ओके. आणि आता बघा BPQ म्हणजे हा रेड अँगल
आणि PQC म्हणजे हा इकडचा रेड अँगल, म्हणजे या ठिकाणी पण झेब्रा क्रॉस होतोय बघा नीट. हा झेब्रा क्रॉस, हा झेब्रा क्रॉस, हा झेब्रा क्रॉस. ओके, झेब्रा हा पूर्ण मोठा अँगल आणि हा पूर्ण मोठा अँगल. आणि ॲज alternate pair of angles are congruent, lines are parallel, and therefore line AB is parallel to the line CD. Reason द्यायचं, alternate pair of angles, angle test of parallel lines, hence proof. ओके, तेच प्रूव्ह करायचं होतं. AB is parallel to line CD. Line AB is parallel to line CD. थँक यू. राईट डाऊन और स्क्रीनशॉट. विद्यार्थी मित्रांनो, आपले व्हिडिओज जर तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि बेल या बटनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला